नमस्कार, अविताज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे महाराष्ट्राची आवडती डिश, ती म्हणजे मिसळ पाव। सगळ्यांनाच आवडते आणि सगळेजण आवर्जून खातात। छोट्या मुलापासून ते वृद्ध माणसापर्यंत ही सगळ्यांची फेवरेट अशी डिश आहे आणि कोणी महाराष्ट्रात आले ते हे खाल्ल्याशिवाय जात नाही। तर मी म्हटलं की आज तुमच्यासोबत मी हे शेअर करणार। तर मी इकडे घेतलंय 2 वाट्या मटकी। तर ह्याला मी स्प्राउट काढून घेतलेले आहे। आता मी कुकर मध्ये टाकणार आणि 1 शिटी काढून घेणार। त्याच्यात मी घालते 4 ग्लास पाणी। पाणी मी जास्तच घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ चवीनुसार आणि 1 शिटी काढून घेते। आता मी एक वाटण तयार करूया। इकडे मी घेते 2 चमचे तेल। तेल गरम व्हायला पाहिजे। इकडे मी घेतलं आहे खोबरं, 1 वाटी खोबरं आहे। तर याला आपण आता गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेम ठेवायचा आहे, नाही ते जाळू शकतं। काळं पडलं तर ह्याचा टेस्ट डिफरंट लागतो, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता इकडे कसा कलर आलेला आहे, गोल्डन ब्राउन। तर मी आता हे साइड मध्ये काढून घेते। त्याच तेलात मी आता फ्राय करणार आहे कांदा। इकडे मी 2 मोठे कांदे असे स्लाइस करून घेतलेले आहे, ते पण मी आता फ्राय करून घेते। इकडे मी आता ऍड करते लसूण। असे 4-5 मी कळे घेतलेले आहे, ते मी ऍड करते आणि 1 इंच आलं। ह्याला आता आपण मस्तपैकी फ्राय करून घेऊया। मैत्रिणींनो, मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्ही घरी मिसळ पाव कशी बनवता। तुमची रेसिपी मी करून बघेल आणि ती पण मी तुमच्या नावासोबत असाच व्हिडिओ करून शेअर करणार आहे। तर इकडे मी घेतला 1 टोमॅटो, मोठा टोमॅटो घेतला होता। मी असं थोडासा ठेवलेला आहे साइड मध्ये, मला तो नंतर यूज करायचा आहे। आणि ह्याला पण आपण फ्राय करून घेऊया। टोमॅटो मऊसर व्हायला पाहिजे असं आपण फ्राय करून घेऊया। आपली मटकी शिजेपर्यंत आपला हा मसाला फ्राय करून होऊन जाईल। तर आता तुम्ही बघू शकता टोमॅटोचा मस्त कलर असा कांद्याला आलेला आहे। ह्याच्यात मी मसाले काहीच ऍड केलेले नाही आहे। आता त्याच कढाईमध्ये मी इकडे घेतले 4 टेबलस्पून ऑइल। मिसळसाठी आपण जास्तच तेल घेतो, तर तेलात कंजूसी नाही करायची, नाहीतर त्याला तेवढी टेस्ट किंवा तर्री येत नाही। अर्धा चमचा मी याच्यात टाकते मोहरी। मोहरी तडतडली आहे। आता टाकते मी अर्धा चमचा जिरं। तुम्ही हे जे मी मेजरमेंट सांगितले ते तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता तुमच्या चवीनुसार। आता मी ह्याच्यात घालणार आहे कढीपत्ता। इकडे मी घेतलाय 1 बारीक कांदा चिरलेला। मिक्स करूया या फोडणीत। मस्तपैकी मिक्स करायचा आहे। जो मी टोमॅटो ठेवला होता साइड मध्ये, तो मी आता ऍड करणार आहे। मला असा टोमॅटो आवडतो, त्यासाठी मी ऍड करते। तुम्हाला टोमॅटो पूर्ण आवडत नाही तर तुम्ही हे स्किप करू शकता। इकडे मी घेतले अर्धा चमचा हळद। 2 चमचे मी इकडे ऍड करते काश्मीरी चिली पावडर आणि 2 चमचे मी इकडे घेतले आहे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा धनिया पावडर। असे मी मिक्स करून घेते। मस्त असे मसाले आपले फ्राय व्हायला पाहिजे, मस्त असं कलर यायला पाहिजे आणि तेल सुटायला पाहिजे। इतपत आम्हाला हे मसाले फ्राय करून घ्यायचे मीडियम फ्लेमवर। तुम्ही बघू शकता मस्त असे मसाले फ्राय झालेले आहे। तर इकडे मी वाटण टाकते आता।
तर हे वाटण मी असं घट्टसर असं मी वाटून घेतलं आहे, जास्त पाणी यूज नाही केलं आहे मी. आता याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगोदर मिक्स करते आणि मीडियम फ्लेमवरती मला ह्याला भाजून घ्यायचं आहे. थोडीशी थिकनेस यायला पाहिजे, कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इकडे घट्टसर झालेला आहे, कलर पण चेंज झालेला आहे मस्त. आता जी मटकी आम्ही प्रेशर कुकर करून घेतली होती ती याच्यात ॲड करूया. मस्त मटकी पण खूप चांगली शिजलेली आहे, एकच सिटी काढलेली आहे. थोडीशी मटकी मी साईडमध्ये ठेवलेली आहे आणि ह्याच्यात मी ॲड करते आता 1.5 ग्लास पाणी. पाणी तुम्हाला जेवढं ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. ह्याला आता मिक्स करून घेते आणि याला चांगली उकळ आणायची आहे, म्हणजे जी तर्री आहे ती वरती अशी यायला पाहिजे, तोपर्यंत आपण ह्याला बॉईल करून घेऊ. तुम्ही बघू शकता तर्री सुरू झाली आहे यायला. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला आहे तर प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा. तर इकडे मी ॲड करते थोडासा गूळ. ह्याच्याने जो टोमॅटोचा टेस्ट असतो तो बॅलन्स होऊन जातो. मीठ टाकताय चवीनुसार, आम्ही अगोदर पण यूज केलं होतं मीठ, त्याच्यानुसार तुम्ही बघून टाकू शकता. मस्त याला उकळी आणूया. आता मी ॲड करते कोथिंबीर आणि ह्याला मी आता सेट करायला ठेवणार 5 ते 10 मिनिटं. तर तुम्ही बघू शकता इकडे मी सेट करून घेतली आहे, मस्त याला तर्री सुटलेली आहे. आता मी करते प्लेटिंग. तर मी इकडे फरसाण ठेवलेली आहे, मटकी, प्लेन मटकी, कांदा, लिंबू आणि पाव. मैत्रिणींनो, मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत माझा व्हिडिओ शेअर पण करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.